गुड मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय तुम्ही दोघं एकत्र? हो. अरे जय, मागच्या महिन्याचे तुझे अकाउंट डिटेल्स दे. हो देतो. अरे लगेच नको देऊ, रिलॅक्स हो, मग दे, पण नक्की दे. देतो, रेडीच आहे सगळं. गुड मॉर्निंग मॅडम. रजनी गुड मॉर्निंग. अरे रजनी, हे गुड मॉर्निंग. प्रसाद. कुठे भेटलात तुम्ही दोघं? काय झालं? रजनी, काय ग? काय झालं? एक मिनिट नंदिनी मॅडम, एकच. रजनी अगं आत्ताच आलीस ना, जरा श्वास तरी घे. तू आणि अदिती कुठे भेटलात जय? बँड्रा स्टेशनला भेटलो. का? का म्हणजे काय? भेटले स्टेशनवर. काका प्लीज, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं जयकडनं हवी. जय, खूप उलटसुलट झाला असेल ना अदितीला? आधी स्टेशनला या, मग घाटकोपरला जा. ऍक्च्युली ती बसनी येऊ शकली असती डायरेक्टली. येतही असेल, मला माहित नाही. काय ऑफिसचं काम होतं काय? असं मुद्दाम बाहेर भेटण्याचं कारण? हे बघ रजनी, आम्ही मला कधीच भेटला नाहीस रे स्टेशनवर असं. मी आले असते जय, वाट बघितली असती तुझी. पण माझ्याकरता तुझ्याकडे वेळच नाही. मी वेळ मागितलं की 100 कारणं असतात. आज घरी वेळेवर जायचंय, कोणीतरी आजारी आहे, कुठेतरी मीटिंग आहे, काहीतरी महत्वाचं काम आहे. पण अदिती मॅडमसाठी बराच वेळ आहे तुझ्याकडे ना? सदैव अदिती मॅडमच्या दिमतीला हजर, सेवेत रुजू. हे बघ जय, तू जरा जास्त काळजी घेतोस अदिती मॅडमची, असं नाही वाटत तुला? नाही, तसे ऑफिसमध्ये तुम्ही दोघं बोलतही नाही एकमेकांची जास्त. एकदम प्रोफेशनल रिलेशन. पण बाहेरच्या तुमच्या भेटीगाठी बऱ्याच असतात मला वाटतं. रजनी, अगं काय ग, काय बोलतेस तू? हे मैत्री आहे त्यांची चांगली. मैत्री की मैत्रीच्या पलीकडचं आणखीन काही? माझ्याशी का नाही रे जयाशी मैत्री? आपण तर सलग दुसरं प्रोजेक्ट एकत्र करतोय ना. माझ्याशी नाही बघत तू कधीच असा. तू तर नीट बोलतही नाहीस माझ्याशी, कायम तुटक तुटक वागणं. अदिती मॅडमशी ही मैत्री का? ही मैत्रीच आहे का? मला वाटतं तू काहीतरी लपवतोयस. रजनी, तू उगाच संशय घेतेस.
अगं रजनी, सकाळी सकाळी काय खूळ डोक्यात घेतलंयस? तुला कोणी बोललंय का? तुम्ही सगळे एवढं बोलताय पण जय काहीच बोलत नाहीये. जय, तू काहीच बोलत नाहीयेस. बोल बोल, काहीतरी बोल. मी बोलतीये ते बरोबर आहे ना? का चुकतीये मी? काय लपवतोस जय तू? नेमकं काय नातं आहे तुझ्यामध्ये आणि अदितीमध्ये? काय चाललंय हे नेमकं सगळं? कळू दे सगळ्यांना. काय एवढा पॉझिटिव्ह आहेस तू तिच्या बाबतीत? बोल बोल ना. हो, आवडतात मला आदिती मॅडम, रजनी. हो रजनी, मला आदिती मॅडम आवडतात. तू जे काही बोलतेस ना ते अगदी बरोबर. तुला असं वाटतंय ना आमच्यात काहीतरी चालू आहे? तर हो, आमच्यात काहीतरी चाललेलं आहे. जय, काय बोलतोयस तू? अरे कसली कसली कबुली देतोयस, कळतंय का तुला काही? सत्य बाहेर येतंय. नंदिनी मॅडम, मला हे सगळं कबूल करण्या वाचून दुसरा काही पर्याय नव्हता, कारण रजनीला हेच ऐकायचं होतं. म्हणजे आज मी आणि आदिती मॅडम एकत्र आलो. बरेचदा येतो. यात काय एवढा मोठा गुन्हा केला? या ऑफिस मधले बरेच लोक एकमेकांसोबत येतात जातात. त्यांनी काय फरक काय पडतो? नंदिनी मॅडम, आपण सगळेजण या ऑफिस मधले सगळे एक फॅमिली आहोत असं आऊ म्हणतात ना. तुम्ही रोज सगळ्यांसाठी न चुकता हा प्रसाद आणता, रोज सगळ्यांसाठी. कशासाठी करताय? आपुलकीनेच ना. अरविंद काका ऑफिस मधल्या प्रत्येकाला मदत करतात रजनी. त्यांच्या मनात काही असतं? नाही, निरपेक्ष भावनेनी फक्त मदत करतात सगळ्यांची. का? रजनी, ही जुई आपल्या ऑफिस मधल्या इतर कोणाशीही नाही तेवढं आदिती मॅडमशी शेअर करते. सारिका, अमितही एकत्र यायचे जायचे, तरी काय फरक पडतो? मी आणि आदिती आज एकत्र आलो, त्याचा काय इतका मोठा इश्यू झालाय? मला एक सांग, काही दिवसांपूर्वी मी तुझ्याबरोबर डिनरला गेलो होतो. आपण आता पुण्याला जाऊन आलो तेव्हा लोणावळ्याचे फोटोज वगैरे पोस्ट केलेस तू. सगळ्यांनी लाईक केलंय, तुला सांगितलंही. तेव्हा कोणाला काही वावगं वाटलं नाही ग? कारण माझ्या आणि त्यांच्या कोणाच्याही मनात काही नव्हतं. मला हा सगळा इश्यू का क्रिएट केला जातोय तेच कळत नाही. एखाद्या नात्यामध्ये निखळ मैत्री नसू शकते का?
आणि मुळात मी कोणाशी मैत्री करायची, कुणाबरोबर यायचं जायचं हा पूर्णपणे माझा निर्णय आहे. त्यामुळे मी त्याचं स्पष्टीकरण कुणालाही देण्यासाठी बांधील नाही. प्रत्येक नात्याला काहीतरी लेबलिंग करायलाच हवं का रजनी? आणि बघ, देव न करो आणि तुला कधी काही गरज भासो, पण जर तुला काही गरज भासली ना तर तुझ्या अडचणीतही मी उभा राहायला तयार आहे. कुणी बोलवायला आलं किंवा नाही आलं तरी. या आपल्या कुटुंबाचा एक भाग म्हणून आपुलकीने उभं राहीन तुझ्यासाठी. रजनी, चुकीचं वागतेस तू. जयच्या मनात तसं काही नाहीये. हो, तुला कुणीही प्रश्न विचारला तर तुला ते आवडत नाही. मग दुसऱ्याचं सुद्धा काहीतरी पर्सनल लाईफ असतं ह्याचा थोडा तरी विचार कर रजनी. चला, झालं गेलं गंगेला मिळालं, विसरून जा सगळं. आणि आता पुरे करा हा विषय. आणि हा, यातलं काहीही आऊन न कळता कामा नये. त्यांना नाही आवडणार ते. चला आता, नवरे येतील आणि ओरडतील कामाला लागा म्हणून. आता हा विषय बंद. जय सर, सॉलिड आहात, सॉलिड. काय मस्त बोलला होता तुम्ही, काय बोलला तुम्ही. रजनी मॅडमची एकदम विकेट. वा वा, बेस्ट बेस्ट बेस्ट. जय सर, एक खरं सांगा, सांगाल? एकदम मनातून आलं ना सगळं? हा, कळत होतं मला, एकदम असं एकदम दिल से भेटलं ना इकडे. वा वा वा. जयसाहेब, तुम्हाला सांगतो, जोड्यात ना जोड्या ते वरून बनवून पाठवल्या असतात खाली. आणि माझी गॅरंटी आहे, तुमची ना आदिती मॅडमची जोडी आहे ना, त्यानेच बनवून पाठवली, त्याने. आणि तुमच्यामध्ये कुणी येऊ शकत नाही, खरंच सांगतो तुम्हाला. इथं आहेस तू? केव्हापासून शोधते तुला. बरं ऐक, मी काय म्हणते, माझा टेबल आहे ना, त्यावर एक एन्व्हलप आहे, तेवढं कुरिअर करायचं. अरे कळतंय का तुला? टेबलावर एन्व्हलप कुरिअर करायचंय. हो, कळलं कळलं. हा, करतो करतो. जय, एक मिनिट, थोडं बोलायचं होतं. बोला ना. जय, मगाशी रजनी चुकलीच, पण तूही काही बरोबर नाही वागलास. म्हणजे आदिती तुला आवडते असं तू सगळ्यांसमोर बोललास. मला मान्य आहे तुझा उद्देश चुकीचा नव्हता, पण एखाद्या मुलीबद्दल हे असं वक्तव्य करणं बरं नव्हे. काय वाटलं असेल तिला? असं कसं बोललास तू? अरे रजनीचा स्वभाव तुला माहितीये ना, मग त्याकरता तू आदितीबद्दल हे असं बोलणं चूक आहे. मला काय वाटतं माहितीये का, तू आदितीला सॉरी म्हणायला हवंस. एक मिनिट. जय सॉरी म्हणणार नाहीये. अहो असं कसं अरविंद, चुकलाय तो, म्हणेल तो सॉरी. आणि
एखाद्याला सॉरी म्हणल्यानं तो माणूस लहान होत नाही. तो चुकला नाहीये, चुकलीयस तू. तुला नाही माहित. काय काय माहित नाही मला सांगा. तुला नाही माहित हा का म्हणाला ते? रजनीमुळे. अहो मी पण आदितीच्या दृष्टीनेच बोलते ना. तू एक मिनिट जय, तुला पटतंय ना मी काय बोलते ते? हो. हे काय तुला का पटतंय? तुला पटतंय ते? तुला माहितीये तू का म्हणालास ते? तुझी चूक नाहीये आणि तू सॉरी म्हणणार नाहीयेस. अहो अरविंद, असं कसं म्हणता तुम्ही? आदितीला वाईट वाटेल. का वाईट वाटेल? तिने सांगितलं तसं तुला? सांगायला कशाला हवंय? हे बघ नंदिनी. काका, तुम्ही जरा शांत व्हा. मला नाही पटत नाही. मला सॉरी म्हणायला वाईट नाही वाटत आहे. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. मला काही बोलायचं नाही. करा काय ते. नंदिनी मॅडम, तुम्ही म्हणताय तसंच होईल. शाबास. काय? तू अशीच राहा, सतत मान खाली घालून. फक्त स्वप्न बघायची, प्रत्यक्षात तू कोरडीच राहणार आहेस. काय बोलतेस तू? काय खोटं नाही बोलत आहे मी. काय ग, ती अदिती तुझी फार चांगली मैत्रीण असं वाटतं ना तुला? पण काही उपयोग नाहीये तिचा. इथे दाखवते तुला फार की तुझी फार जवळची चांगली मैत्रीण आहे, तुझ्याशी फार गोड गोड बोलते ती. कोणास ठाऊक तुझ्या मागे जयशी काय बोलत असेल तुझ्याबद्दल. का ग, अदितीशी बोलतो तसा जय बोलतो तुझ्याशी? तेवढं बोलतो? हा, नाही ना? तुम्ही येता कधी एकत्र ऑफिसला? नाही ना? पण ह्याचा अर्थ त्यांच्यात काही आहे असं होत नाही. तू मूर्ख आहेस का भोळी आहेस? कळत नाही का तुला? दाभोळकर आत्ता आत्ता आलेत ऑफिसमध्ये आणि त्यांनाही कळलंय सगळं. ते स्वतः माझ्याशी बोलत होते जय आणि अदितीच्या खास मैत्रीबद्दल. एकत्र काम करतात म्हणून वाटत असेल. हो का? पण एकत्र काम आपणही करतो जय बरोबर. मग आपल्याबद्दल नाही वाटलं त्यांना तसं? मी तर जय त्यांचंच प्रोजेक्ट करतेय जय बरोबर. मग माझ्याबद्दल नाही वाटलं असं? उलट मला विचारत होते, मिस रजनी, अदिती मॅडमच्या घरच्यांशी जयरामचे जसे संबंध आहेत तसे तुमचे जयरामच्या घरच्यांशी आहेत का? तुम्ही गेलात का त्यांच्या घरी? भेटलायत का त्यांच्या कुटुंबियांना? भेटलीस तू जयच्या घरच्यांना? माहिती आहे तुला त्यांच्याबद्दल काही? जयने विचारलंय का तुला तुझ्या घरच्यांबद्दल? चौकशी केली आहे कधी? नाही ना? तुला कळतोय का ह्याचा अर्थ?
मला कळतोय आणि दाभोळकरांनाही कळलंय. ते काय उगाच बोलतील नाही तर असं. रजनी बास, आता हा विषय इथेच संपवा. अदिती मॅडम, आय एम सॉरी. मी आज जे काही बोललो मगाशी त्याने जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी. जयराम प्लीज, तुम्ही असं काही बोलू नका. मला नाही अदिती मॅडम, खरंच मला